नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या आजच्या मोठ्यात मोठ्या प्रश्नांची उत्तरं हजारो वर्षांपूर्वीच्या कथांमध्ये सापडू शकतात? आज आपण अशाच एका जातक कथेचा उलगडा करणार आहोत. आता जातक कथा म्हणजे काय? तर भगवान बुद्धांनी त्यांच्या पूर्वजन्मातील अनुभवांतून दिलेला बोध. आणि आजची कथा आहे राणी सुस्सोंधीची, जी मोह आणि मानवी स्वभावावर एक जबरदस्त धडा शिकवते. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. तर मग प्रश्न हा पडतो की एका पौराणिक पक्षीराजाची आणि एका राणीची ही जुनी गोष्ट आजच्या आपल्या धावपळीच्या डिजिटल युगातील जीवनाला खरंच काही शिकवू शकते का? ऐकायला थोडं विचित्र वाटेल नाही का? पण थांबा, या विश्लेषणाच्या शेवटी याचं उत्तर नक्कीच मिळेल. प्रत्येक कथेमागे एक कारण असतं नाही का? ही कथा काही उगाच सांगितली जात नाहीये. याची सुरुवात होते एका तरुण भिक्षूपासून, जो आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय, पण त्याचं मन सांसारिक मोहात म्हणजे दुनियादारीच्या आकर्षणात अडकलं आहे. कल्पना करा, तो भिक्षू आपल्या गुरु म्हणजे बुद्धांसमोर येतो आणि अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो की एका स्त्रीच्या सौंदर्यामुळे त्याचं मन भरकटलंय. तो मार्गावरून विचलित झालाय. तो मदतीसाठी त्यांच्याकडे धाव घेतो. आणि तेव्हा त्याला थेट उपदेश देण्याऐवजी गुरु त्याला एका वेगळ्याच काळात, एका वेगळ्या जगात घेऊन जातात, एका कथेच्या माध्यमातून. आणि तेव्हा गुरु एक थक्क करणारं विधान करतात. ते म्हणतात की स्त्रियांच्या आकर्षणापासून स्वतःचं रक्षण करणं हे जवळजवळ अशक्य आहे. आणि हा काही आजचा किंवा फक्त त्याचा एकटाचा संघर्ष नाही. ते सांगतात की प्राचीन काळातले महान ऋषीमुनी, ज्यांना गरुडांसारख्या शक्तिशाली प्राण्यांचं संरक्षण होतं, त्यांनाही या मोहाचा सामना करावा लागला होता. आणि याच वाक्यातून आपल्या मुख्य कथेचा दरवाजा उघडतो. चला आता त्या भिक्षूंच्या मनातून बाहेर येऊया आणि थेट कथेच्या जगात प्रवेश करूया. आपण पोचलो आहोत प्राचीन बनारस शहरात, जिथे पाशांचा खेळ फक्त मनोरंजन नाहीये, तर नशीब आजमावण्याची एक संधी आहे. आणि याच खेळात प्रवेश करतो एक गूढ खेळाडू, एक अलौकिक राजा, जो आपलं खरं रूप लपवून आलेला आहे. तर या कथेची मुख्य पात्र कोण आहेत? चला बघूया. एक आहेत बनारसचे राजा तांब, दुसरे आहेत त्यांच्या सुंदर राणी सुस्सोंदी, आणि तिसरे आहेत बोधिसत्व. बोधिसत्व म्हणजे असा जीव जो बुद्ध बनण्याच्या मार्गावर आहे. आणि या कथेत ते आहेत एका तरुण गरुड राजाच्या रूपात. तर गंमत अशी आहे की हा गरुड राजा, जो खरं तर बोधिसत्व आहे, आपल्या नाग बेटावरून मानवी रूपात येतो. आपल्या सगळ्या अलौकिक शक्ती लपवून तो एका मोहक तरुणाचं रूप घेतो आणि थेट बनारसच्या राजासोबत फासे खेळायला बसतो. एक दिवस राजा तांबटची राणी सुसुंदी त्या तरुणाच्या खेळाबद्दल ऐकते आणि त्याला पाहण्यासाठी येते. आणि मग ते घडतं. फाशांच्या खेळाच्या वेळी ज्या क्षणी तिची आणि त्या तरुणाच्या रूपात असलेल्या गरुड राजाची नजरानजर होते, ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. आणि इथूनच कथेला एक वेगळाच वळण लागतं. प्रेमाची ही एक नजर आता एका मोठ्या वादळाला जन्म देणार होती. गरुड राजा आपल्या मानवी रूपाच्या मर्यादा झुगारून देतो आणि आपल्या मूळ अलौकिक शक्तीचा वापर करून राणीला मिळवण्याचा निर्णय घेतो. आणि तो हे करतो अगदी नाट्यमय आणि जादुई पद्धतीने. गरुड राजा काय करतो? तो आपल्या शक्तीने संपूर्ण शहरात एक भयंकर वादळ निर्माण करतो. राजवाड्यात काळाकुट्ट अंधार पसरवतो. आणि या सगळ्या गोंधळात तो राणी सुसोंदीला उचलून थेट नागबेटावरच्या आपल्या घरी घेऊन जातो. बनारसमध्ये कुणाला काही कळतच नाही की राणी अचानक कुठे गायब झाली. आता बनारसच्या राजवाड्यात काय परिस्थिती असेल? सगळीकडे शांतता, शोक पसरलाय. राजा ताम पूर्णपणे हताश झालाय. अशा वेळी तो आपली शेवटची आशा एका कलाकारावर ठेवतो, सग्गा नावाचा एक विश्वासू गायक. आता त्याच्या सुरांची ताकदच राणीला शोधून काढणार होती. सग्गाचा प्रवास काही सोपा नव्हता. तो जमिनीवरून, समुद्रावरून प्रवास करत राहतो. एका व्यापारी जहाजावर असताना त्याच्या मधुर गाण्याने एक समुद्री राक्षस आकर्षित होतो आणि जहाजावर हल्ला करतो. जहाज फुटतं. पण नशीब बघा, सग्गा एका लाकडी फळीच्या आधाराने वाहत वाहत पोचतो कुठे? तर त्याच नाग बेटावर, जिथे राणी सुस्सोंदीला कैद करून ठेवलं होतं. आणि इथे कथेला मिळतं एक असं वळण ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. किनाऱ्यावर राणी सुस्सोंदीला सग्गा सापडतो. ती त्याला ओळखते आणि गरुड राजाला कळू न देता त्याला लपवून ठेवते. आणि त्या एकांतात राणी आणि तो गायक यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होतात. जवळपास 1.5 महिना निघून जातो. सग्गाला बनारसला परत जायला एक जहाज मिळतं. तो तिथे पोचतो आणि थेट त्या जागी जातो जिथे राजा ताम आणि गरुड राजा फासे खेळत असतात. आणि तिथे आपल्या राजाच्या प्रतिस्पर्ध्यासमोर म्हणजेच गरुड राजासमोर तो एक रहस्यमय गाणं गायला सुरुवात करतो. आता हे गाणं वरवर पाहिलं तर एक साधं विरहगीत वाटेल, पण यात एक खूप मोठा, खूप खोल संदेश दडलेला आहे.
तो तिमीर वृक्षांचा आणि समुद्राचा उल्लेख करतो, जी नागबेटाची ओळख आहे, आणि तो थेट तांब असं नाव घेतो, जे गरुड राजाचं मानवी नाव होतं. आणि गरुड राजा तो काही सामान्य माणूस नव्हता. त्याला हा संदेश बरोबर कळतो. त्याला धक्का बसतो आणि तो गाण्यातूनच प्रश्न विचारतो की सग्गा त्या दुर्गम बेटावर पोचलाच कसा. त्याच्या या प्रश्नानेच हे सिद्ध होतं की त्याला गाण्याचा खरा अर्थ समजला आहे. आणि मग सग्गा आपल्या गाण्यातून शेवटचा घाव घालतो. तो स्पष्टपणे सांगतो की राणीनेच त्याची काळजी घेतली आणि ते दोघे एकत्र होते. तो सरळ सरळ सांगतो की राणी त्याच्याशी म्हणजे गरुड राजाशी एकनिष्ठ राहिलेली नाही. सगळं रहस्य उघड झालं होतं. गाण्याचे सूर हवेत विरतात आणि सगळीकडे शांतता पसरते. फाशांचा खेळ थांबतो. जो गरुड राजा आत्तापर्यंत सर्वशक्तिमान वाटत होता, त्याला एका सामान्य गायकाने हरवलं होतं. या सत्याचा सामना करताना त्याला पश्चाताप होतो आणि तो एक मोठा निर्णय घेतो. गरुड राजाला एक कठू सत्य समजतं. तो राणीला पळून आणू शकला, पण तिच्या मनावर ताबा मिळवू शकला नाही. त्याला जाणीव होते की ज्या स्त्रीसाठी त्याने एवढं काही केलं, तिचं मन तर दुसऱ्याच कोणाकडे आहे. आणि याच जाणीवेतून तो सुसोंधीला राजा तांबाकडे परत आणतो आणि पुन्हा कधीही मानवी जगात न परतण्याचा निश्चय करतो. आता गुरुकथा संपवतात आणि वर्तमानात परत येतात. ते त्या भिक्षूला सांगतात की ही पात्र दुसरी तिसरी कोणी नसून ज्या भिक्षूला मोह झाला होता तोच त्या जन्मात राणी सुसोंधी होता. राजा तांब म्हणजे बुद्धांचा प्रमुख शिष्य आनंद होता आणि स्वतः बुद्धच त्या जन्मात तो गरुड राजा होते. तर या सगळ्या कथेचा त्या भिक्षूवर काय परिणाम झाला असेल? ती कथा ऐकल्यानंतर त्याला आपल्या समस्येचं मूळ सापडतं. त्याला कळतं की हा मोह, ही आसक्ती फक्त या जन्माची नाहीये, तर तिची मुळं खूप खोलवर अगदी पूर्वजन्मात रुतलेली आहेत. आणि ही जाणीवच त्याला आध्यात्मिक मार्गावर स्थिर व्हायला मदत करते. आणि शेवटी ही कथा आपल्यासाठीही एक खूप महत्त्वाचा प्रश्न सोडून जाते. ही जातक कथा आपल्याला सांगते की आपली कर्म आणि आपल्या भावना यांचे धागे अनेक जन्मांमधून जोडलेले असतात. मग प्रश्न असा आहे की आपण आज जी कृती करत आहोत, ज्या भावना मनात ठेवत आहोत, त्यातून आपण आपल्या भविष्यातील स्वसाठी नक्की कोणती कथा तयार करत आहोत, यावर नक्कीच विचार करायला हवा.